नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, या वर्षीची प्रवेश प्रक्रिया सुरू होण्या अगोदर अनेक अपडेट येत आहेत। काही दिवसापूर्वीच जो काही मॅनेजमेंट कोटा होता इन्स्टिट्यूशनल लेवलचा तो बंद करण्यात आला। त्यानंतर काउन्सिलिंगमध्ये कडक नियम देखील या वर्षीपासून लावण्यात आलेले आहेत। त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये अनेक दिवसापासून ही चर्चा सुरू आहे की जे काही SMBT मेडिकल कॉलेज आहे नाशिकचं, सोमय्या मेडिकल कॉलेज आणि BKL वालवालकर मेडिकल कॉलेज या कॉलेजेसला डीम युनिव्हर्सिटीचा दर्जा मिळणार आहे। तर काय आहेत ह्या चर्चा आणि या कॉलेजेसला खरंच डीम युनिव्हर्सिटीमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे का, व असे झाले तर याचा कट ऑफवर काय परिणाम पडेल, हीच माहिती आपण या व्हिडिओ मार्फत घेणार आहोत। या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण अपडेट टाइम टू टाइम तुम्हाला मिळत राहतील। तर विद्यार्थी मित्रांनो, काही दिवसापूर्वीच ही बातमी आली होती की SMBT मेडिकल कॉलेज नाशिक, सोमय्या मेडिकल कॉलेज आणि BKL वालवालकर मेडिकल कॉलेज चिपळूण रत्नागिरी या 3 सेमी प्रायव्हेट MBBS कॉलेजने डीम युनिव्हर्सिटीचा दर्जा मिळण्यासाठी अप्लाय केलेला आहे। तर या कॉलेजेसला यावर्षी अन्यथा पुढील वर्षीपर्यंत डीम युनिव्हर्सिटीचा दर्जा मिळू शकतो। या संदर्भात NMC किंवा MCC द्वारे अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही। येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये आपल्याला या संदर्भात ऑफिशियल अपडेट मिळू शकते। जर यावर्षी या कॉलेजेसला डीम युनिव्हर्सिटीचा दर्जा मिळाला तर महाराष्ट्रात जे काही सेमी प्रायव्हेट MBBS कॉलेज आहेत त्यांच्या कट ऑफमध्ये थोडीफार वाढ होण्याची शक्यता आहे, कारण डीम युनिव्हर्सिटीमध्ये कॅटेगरी बेनिफिट मिळत नसतात। जर या कॉलेजेसला डीम युनिव्हर्सिटीचा दर्जा प्राप्त झाला तर जे काही महाराष्ट्रातील विद्यार्थी कॅटेगरीचे बेनिफिट व स्कॉलरशिप सोबत ॲडमिशन घेण्याचा विचार करत आहेत अशा विद्यार्थ्यांना याचा फटका बसू शकतो। या संदर्भाने आपल्याला पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये क्लॅरिफिकेशन मिळेल की यावर्षीपासूनच या कॉलेजेसला डीम युनिव्हर्सिटीचा दर्जा देण्यात येत आहे का नाही। ही जी काही माहिती आहे अधिकृतरित्या आल्यानंतर मी तुम्हाला अशाच प्रकारे व्हिडिओ मार्फत अन्यथा व्हॉट्सअप ग्रुपवर अपडेट करेल। त्यामुळे सर्व विद्यार्थी आणि पालकांनी जे काही काउन्सिलिंगमध्ये बदल होत आहेत, नियम बदल होत आहेत, याच्यावर बारकाईने लक्ष ठेवा। एक छोटीशी चूक देखील तुमची सीट गमावू शकते, त्यामुळे योग्य व्यक्तीकडे मार्गदर्शन घ्या। व आतापर्यंत जर तुम्ही काउन्सिलिंग जॉईन केलेलं नसेल तर तुम्हाला ज्या व्यक्तीकडे विश्वास आहे, जो व्यक्ती तुमच्या प्रश्नांची योग्य उत्तर देत आहे, अशा व्यक्तीकडे नक्की तुम्ही काउन्सिलिंग जॉईन करा। ही जी काही 4 ते 5 महिने चालणारी प्रोसेस आहे, नियम बदल आहेत, नवीन कॉलेज येतात, काही प्रोसेसमध्ये बदल होतात, याची बारकाईने तुम्हाला तो व्यक्ती मार्गदर्शन करेल। जर तुम्हाला आपल्याकडे म्हणजेच बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंगसाठी रजिस्ट्रेशन करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करून बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंगसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात। बालाजी एज्युकेअर मार्फत अगदी रजिस्ट्रेशनपासून ते फायनल ॲडमिशनपर्यंत विद्यार्थ्यांना योग्य मदत आणि मार्गदर्शन केलं जातं।